हॉटेल आई एकविरा आणि हा ढाबा आहे आणि तो लोकेटेड आहे बरोबर रामशेठ टाकूर कॉम्प्लेक्सच्या बाजूला उलवेमध्ये. आता आपण जातो ना शेठ लोकांचा खाना. शेठ लोकांचा खाना बोलल्यानंतर पापलेट आणि सुरमई, मुंडी आणि पाया. आणि मुंडी आणि पायाची टेस्ट जर त्या व्यवस्थित बनवल्या चिकन एक्का बघताव त्या चिकन एक्का झालं चिकन सुक्का मुंडी आपली फेवरेट आणि ती पण कुठली ढाब्यावरची. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी आज असणार आहे हॉटेल आई एकविरा आणि हा ढाबा आहे. इथं तुम्हाला ढाब्यावर बोलल्यानंतर माहिती आहे तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, सगळ्या गोष्टी करायला भेटतात. याव त्याव सगळं करायला भेटतं. मस्त भारी भारी गावठी डिश, गावठी ॲटम, वेगवेगळ्या फिशच्या व्हरायटीज, वेगवेगळ्या डिश, वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला इथं भेटतात ढाब्यावर. आणि हा ढाबा असणार लोकेट तो म्हणजे जस्ट कॉम्प्लेक्स रामशेठ टाकूर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, म्हणजे रेल्वे पटरीच्या बाजूला. आणि इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. एकदा तरी 100% या. मला माहीत आहे खावायला कोण नाही आला तर त्याला 100% येतील आपोआप खावत. चला आम्ही सुद्धा आज आलो मजा घेतोय धाब्याच्या टेस्टची. टेस्ट तुम्हाला नक्की सांगणार आहे, 100% तुम्हाला टेस्ट सांगणार आहे कशी असणार आहे धाब्यावरची टेस्ट. तर गावठी आयटम खायची जी मजा आहे ना ती हॉटेलला नाही, ती डाब्यावरच येतं. म्हणून आम्ही ढाब्यावर आलो गावठी आयटमसाठी स्पेशल. तर तुम्ही या आणि या गावठी आयटमचा, या ढाब्याच्या डिलिशियस फूडचा आनंद घ्या. तर चला मंडळी, बघताय पोचतोय आपण आई एकविरा ढाबा. आणि ढाबा असणार आहे मस्त एकदम लोकेशनमध्ये. ढाब्याची रचना पण बघताय मस्त बनवली आहे, एकदम छोटासा गावठी आयटमसाठी स्पेशल आहे ढाबा. जाऊ आतमध्ये. डायरेक्ट मी तुम्हाला आता त्याच्या डिश दाखवणार आहे, कारण जास्त वेळ थांबणार नाही. डायरेक्ट आपण सुरुवात करतो म्हणजे डिशला आणि डिशच्या टेस्टला, कारण बाकी गोष्टी दाखवण्यात काय अर्थ नसतं. तुम्हाला जो मेन मुद्दा आहे, मेन गोष्टी दाखवायची ना ती दाखवण्याचा जास्त प्रयत्न करणार आहे. या सोबत बघा, सोबत मंडळी बघा. इथं प्रांशू, स्वतः प्रांशू कुठून आलाय माहिती आहे का? वाशीशी आलाय. इकडं पित्ते असणार आहे आणि ओमका लाईट स्वतःच मारते का काय राय. चला आपण जाऊया धाब्याच्या आतमध्ये. या धाब्यात मस्त मजा आहे बोलतं. तर मंडळी मस्त आता बसतो ना मी धाब्यावर. तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी दाखवणार नाही, कारण संध्याकाळची वेळ आहे. आणि संध्याकाळची वेळ म्हणजे कशी असतं माहिती आहे का? चारही बाजूला बसली असतात. बसलेली म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय बसली असतात, फुल सोय. तर पहिला मेनू चेक करते काय काय पाहिजे. नॉर्मली आपण एखाद्या धाब्यावर जातो ना, तिथं काय गोष्टी ट्राय करतो माहिती आहे ना? गावठी आयटम. गावठी आयटम धाब्यांवरच खायला मजा आहे. त्यामुळे तेच पहिलं ट्राय मारू आपण. भारी भारी तर दिसतात डिश भरपूर काय. पाया, वजडी, बेजा, मुंडी बिंडी सगळा आहे. एक 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 सगळा मागवत आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहे. मजा येईल. बघू म्हणजे भरपूर ढाबे आपण ट्राय केले, भरपूर ढाबे टेस्ट केले. आज आई एकविरा ढाबा तिथली टेस्ट, तिथले जे फूड आहे तिथला फूड आपण जो डिलिशियस बोलतात यो बोलला डिलिशियस फूड. ते डिलिशियस फूड काय आहे ना ते बघू आपण. ते कशा डिश आहेत ना त्या बघू. लय मजा येणार आहे. तुम्ही बघता व्हिडिओमध्ये कंट्रा. आणि जर आपल्या मित्रांना पाठवायचं असेल ना, पहिले व्हिडिओ पाठवा आपल्या मित्रांना, कारण आपल्या मित्रांच्याकडे सगळं असतं, फक्त बसाची व्यवस्था नसतं आणि चाखण्याची व्यवस्था नसतं. इथं तुम्हाला ती दोन्ही व्यवस्था एकदम व्यवस्थित, बसण्याची व्यवस्था आहे, चाखण्याची व्यवस्था आहे. वाट नको, पटक्यान पाठवा, तोपर्यंत मी ऑर्डर करतो. तर चला मंडळी, आपल्या पापलेट सोबत सुरमईची प्लेट आहे. इथं बोंबील आहेत. नॉर्मली मजा कुठे येतं माहिती आहे का? हे फ्राय आयटम असतात ना ते चाकण्याचे आयटम असतात स्पेशली. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करेन का जो पण आपण फ्राय आयटम मागवते ना तो फ्राय आयटम गरम असेल ना, गरम तेव्हाच त्याचा आस्वाद घ्या. मग जेव्हा गरम असतं ना तेव्हा त्या फ्राय आयटमची खाण्याची एक मजा वेगळी असते. बरे बाई घे खा. म्हणजे काय एकदम नंबर आहे. बोंबील पण आहेत. बोंबील कुरकुरीत केलेलं, पण आता ते थंड झालं. आता कसं बोंबलांचा सीझन आहे, तुम्हाला बोंबलांची प्लेट स्वस्त भेटू शकते. नॉर्मली ओव्हरऑल सगळ्या गोष्टी भारी आहेत. ज्यांनी जे आयटम दिले ना सगळं भारी होतं. कारण तुम्हाला जे खवय्ये असतात ना, खवय्ये नॉर्मली त्यांना एक गोष्ट लगेच समजतं. ते कलर बघून, म्हणजे प्लेटची कलर बघून आहे ना, मसाल्यांचा कलर बघून सांगतील का त्याची चव काय असतं बघून सांगतात. म्हणजे शेतावरून भाताची परीक्षा करणारे अशी लोक असतात. तुम्ही टाईमपास करता करता चाकणा चना कोळीवाडा आहे आपल्याकडं. चना कोळीवाडा 100% ट्राय करू शकता. एकदम जबरदस्त आयटम आहे.
मला याचं मध्यम काय तुम्हाला आता काय करतो, आता आम्ही हे सगळ्या डिशचा लावतो वाटवला. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. तर चला मंडळी, आता आपण जातो ना शेठ लोकांचा खाना. शेठ लोकांचा खाना बोलल्यानंतर पापलेट आणि सुरमई. शेठ लोकांच्या खाण्याकडे जो शेठ लोकांच्या खाण्याची टेस्ट करू. पैसा लागतं, पैसा भाई. पापलेट आता नाही, आता सध्या तुम्हाला माहिती नसेल, आता सगळी मासेमारी बंद आहे. आणि बंद मासेमारीमध्ये एखादा जर धाब्यावाला तुम्हाला पापलेट आणून देते ना, ज्या मोठी गोष्ट असतं सिलेंडर भेटत नाही, भरपूर धाबं बंद झालेत, या गोष्टी चालू आहेत. तरी पण एखादा धाब्यावालं, कारण शेवटी धंदा आहे, एकदा गिरायक तुटला का परत गिरायक येत नसतं. कारण ऑप्शन भरपूर आहेत त्यांच्याकडे. तो जर तुम्ही उलवानोड जर बघितलात ना, एका उलवानोडमध्ये किती धाबे आहेत ते मी पण सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगतं की एक जो धाब्यावाला तो खूप मेहनत करून एवढ्या डिश तुम्हाला बघा, नुसता एक पापलेट नाही, त्याला मच्छी जमवायची आहे, त्याला डुकं मुंडी या सगळा साफ करून ते बनवायचे आहेत, त्याला भाज्या बनवायच्या आहेत, त्याला अजून ज्या मच्छीच्या डिश आहेत, फ्राय, ग्रेव्ही, चिकन, सगळ्या गोष्टी मॅनेज करून ते तुमच्यासाठी मस्तपैकी डिश बनवतात, भारी बनवतात. चला आपण आता आपल्यासोबत गणेश कोळी आहेत, गणेश कोळी आणि गणेश कोळी. तर गणेश कोळी काय बोलतो, तुला ढाबा कसा वाटला? यो एक नंबर वाटला. गणेश कोहली यांनी मला बोललाय, बोलते या ढाब्यावर आणि तुम्ही एकदा, मी असं खूप साऱ्या ढाब्यांवर जातो, पण गणेश कोहलींनी मला सांगितलं या ढाब्यावर एकदा तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला बघा कसं वाटतं. एक नंबर अफलातून टेस्ट आहे, एक नंबर. भाई कसं आहे, याचा कसं असतं ना, म्हणजे तो सगळे धाबं फिरलाय. कशासाठी फिरलाय तुम्हाला माहिती आहे, असं ते सांगायची गरज नाही. हां, तो सगळे फिरलाय त्याच्यामुळं ते फिरून तिकडची टेस्ट त्यांनी घेतले भरपूर धाब्यांवरची. आज त्याला मी बोलला, बरं आज एक दाखवते एक धाबा, बघ चव घे. आणि त्याला भाई खरंच आवडली. त्यांनी एकदम अफलातून टेस्ट आहे. त्याला मी सांगायच्या अगोदर त्याला तो बोलला की खरंच त्यांनी या 2 डिश संपल्या, म्हणजे आपल्या ज्या डुक्कं मुंडीच्या डिश आहेत, पाया मुंडीच्या 2 डिश संपवल्या, तेव्हा सांगितलं का प्रतिम आहे. तर चला आपण काय जास्त टाईमपास करत म्हणला, येऊ पहिला घेरे जवळ असा जवळ, आणि हा मस्त एकदम जबरदस्त कुक झालेला आपला पापलेट. आणि ते पण सांगते, पुढची गोष्ट सांगते, जवळ घे मला अजून. हे बघा, आपण जेव्हा मांस काढला ना पापलेटचा काट्यावरून, तिथं पण शिजलेला दिसते बघा, तुम्हाला कलर दिसते मसाल्याचा, याचा अर्थ तो पूर्ण शिजलाय. नाहीतर इथं सफेद असतं, काट्यावर सफेद असतं. का आता हे कसं एक नंबर, जसं गणेश कोहली बोलला, एकदम शिजलेला आहे, पूर्ण शिजलाय, पूर्ण शिजलाय तो, एक नंबर जबरदस्त आहे. तुम्हाला पापलेटमध्ये व्हरायटी पाहिजे असतील तरी मला तुम्ही कॉल करा. नॉर्मल ढाब्यावर तुम्हाला पॉपलेट अशी भेटते, पण पॉपलेटमध्ये जर तुला भरलेलं पॉपलेट अजून वेगळ्या पद्धतीने असतील, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी कुठं जायचं ते पण तुम्हाला सांगेन. चला अजून भरपूर डिश आहेत तर चला मंडळी, बघतायत जबरदस्त आपल्या प्लेट आल्यात. म्हणजे आपण ऑर्डर केलेला चिकन एक्का बघताव, तो जेव्हा आपण टेस्ट करू ना, तेव्हा आपण सांगू तुम्हाला चिकन नक्की एक्का आहे का काय आहे. कारण तो जेव्हा आला ना गरम गरम, असा तसा शिजलर असतो ना, शिजलर अशा वाफा निघत होत्या, एकदम जबरदस्त शिजलर टाईपच आहे तो. चिकन एक्का करून आहे, इकडे बघताय चिकन एक्का झालं, चिकन सुक्का आहे की नाही, लगेच बाजूलाच. मला तर वाटतं हा प्रॉन्स ग्रेव्ही दिसते, म्हणजे प्रॉन्सचा काय बोलतात, प्रॉन्स मसालाच असेल हा. बघू आपण टेस्ट करताना तुम्हाला सांगेन, मी टेस्ट करून नाव सांगेन त्याचा तुम्हाला. इकडं बोंबील फ्राय जबरदस्त, शेट लोकांचा आयटम पापलेट. शेट लोकांना तो जास्त आवडतं. तुम्हाला माहिती, एक ऑब्झर्व करतो मी, शेट लोकांच्या गोष्टी असतात ना, त्या धाब्यावर त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्हाला गावठी आयटम जे असतात ना, त्याला व्हॅल्यू जास्त असतं. कधी पण लक्षात ठेवा. पापलेट आहेत मस्त, आणि साईजचे एकदम जबरदस्त साईजचे पापलेट आहेत. दुसरी बघताय सुरमई आहे, आणि सुरमईच्या तुकड्या बघताय तुम्ही, सुरमईच्या पण एकदम जबरदस्त मोठ्या मोठ्या तुकड्या. सुरमई असं सगळं आलं आहे. अजून भरपूर काही येऊ शकते, पण आम्ही नाही खाऊ शकत, वेस्ट होईल. त्याच्यापेक्षा मी अजून ज्या गोष्टी भेटते, तुम्हाला वाटलं असतं मेनू कार्ड पण टाकीन, भरपूर काही तुम्हाला इथे भेटते. तुम्हाला दिसतं स्क्रीनवर मेनू कार्ड दिसत असेल, काय काय जे पाहिजे तुम्ही ते मेनू कार्डशी मागू शकता. आम्ही बघतो, आम्हाला वेस्ट करायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी मागवत नाही. तर चला फटाफट आपण ट्राय करायला सुरुवात करू, एक एक गोष्ट ट्राय करू, टेस्ट घेऊ. पहिला एक्का, नंतर बघू बाकीचं काय आहे. हा मंडळी, मस्त घेऊ आपण पहिली डिशमध्ये, तो म्हणजे चिकन एक्का.
चिकन एक्का पण ट्राय करणार आहोत जबरदस्त. तेव्हा काहीतरी म्हणजे जवळ क्लोज दाखव जरा, कसा काय केलाय, म्हणजे वेगळीच काहीतरी डिश वाटते. चिकन एक्का बघू आपण. आमचा एक माणूस बरोबर बोलला की नॉर्मल शिजर का प्रकार आहे. खतरनाक बघून काय माहिती ना, भारे. असं होते चिकन एक्का आहे. नक्की येशू नाही इथं ट्राय करा. तुम्हाला याच्यासाठी भारी टाकणार आहे. नॉर्मल शिजलेलं टाईप प्लेट आहे. एकदा 100% ट्राय करा. आपण भरपूर आपला डिश बघायचे आहेत. एक डिशवर आपण थांबू शकत नाही. सोबत तुम्हाला माहिती आहे कधीपासून माझी इच्छा झाली एका प्लेटवर, आणि ती मला खायची असताना मी भाकरी सोबत दाखवते. चला म्हटली बघताय बसल्या प्लेट यायला सुरुवात झाली. बाकीच्या प्लेट येतील तर तुम्हाला मी सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण आपल्याला ज्या आवडतात ना जास्त प्लेट त्या म्हणजे असणार आहेत मुंडी आणि पाया. आणि मुंडी आणि पायाची टेस्ट जर त्या व्यवस्थित बनवल्या ऑसम. कारण का माहिती आहे का, जास्त लोकांना त्या का आवडतात, कारण त्या सगळ्यांनाच बनवता येत नाही. तुम्हाला चिकन मटन बाकी आयटम फ्राय ते सगळ्यांनाच बनवता येतात. म्हणजे पाया आणि मुंडी सगळ्यांना जमत नाही. त्याच्यामुळे यांची तुम्हाला कलरवरूनच बघा, तुम्हाला कलर समजेल एकदम कशा दिसतात कडक. चला ते आपण टेस्ट तर करूया, बाकीच्या नंतर बघू. पहिला आपण टेस्ट ट्राय करू, कारण मला ना कुठल्याही धाब्यावर जेव्हा मी जातो ना तेव्हा मला पहिला त्या धाब्यावरच्या गावठी आयटमच ट्राय करायचं असतं. गावठी आयटमच्या ग्रेव्ही भाकरी सांगते. जर भाकरीमध्ये ना नंतर मला भाकरीसोबत मजा घेऊ. सध्या त्यांची फक्त आपण टेस्ट बघू. ग्रेव्हीची टेस्ट मेन असतं. तुम्ही किती काय बनवा, ग्रेव्ही सगळं डिपेंड असतं सगळं ग्रेव्हीवर. ग्रेव्ही जेव्हा चांगली होते तेव्हा ऑटोमॅटिकली ती डिश भारी होते. आणि धाब्यावरच्या ग्रेव्ही तुम्हाला माहिती आहे भारीच होतं. काय बिचारं जादू करताना माहिती नाही, पण धाब्यावर जे आयटम खायला मजा येते ते तुम्हाला जगान कुठंच नाही येणार. किती 5 स्टार हॉटेलमध्ये जा, गावठी आयटम धाब्यावर, आणि ते पण स्पेशली अग्रिकुल लोकांच्या हॉटेलमध्ये. कडक एकदम काम आहे. पाया आहे. पाया आणि मुंडी हा जो कॉम्बिनेशन असतं, तुम्हाला 2 डिश आवडतील म्हणून मी 2 डिश टेस्टसाठी घेतल्या. बघू आता आपण पायाचा ट्राय केला, मुंडी ट्राय करणार. कडक आहे. पायापेक्षा पाया नॉर्मली पाया मुंडी या लोकांना म्हणजे भाजून असतात, त्याच्यामुळे ते बाहेर जातात. पण मुंडीमध्ये एक म्हणजे गोष्ट असते ना, मुंडीमध्ये जेव्हा आपण भेजा असा मिक्स करून जेव्हा मुंडी बनवतो ना तेव्हा मुंडीची टेस्ट आहे ना कधी भारी होतं. तुम्ही जेव्हा मुंडी बनवाल ना बिना भेजाची मुंडी घेऊ नका. भेजा सगळं मुंडी घ्या आणि भेजा सगळं बनवा, तेव्हा त्या मुंडीला चव येते आणि खरंच चव दिसते, याच्यामध्ये लागतेच. जबरदस्त. नॉर्मली जेव्हा मी आता तुम्हाला माहिती आहे मी तर घेत नाही, मग धाब्यावर मी का जातं या असल्या आयटमसाठी, आणि ती आहे म्हणजे मग सांगते ना मुंडी. आणि मुंडी आपली फेवरेट, आणि ती पण कुठली धाब्यावरची. तिकडची हॉटेलची मुंडी आवडत नाही. धाब्यावरच्या मुंडीमध्ये जी मजा आहे ना खाण्यानं, त्याची ग्रेव्हीज काय बिचारं करतात काय त्यांना माहिती. मग ग्रेव्हीज त्याची खतरनाक असतं. जस्ट तोंडान जिभेवर पडल्या तुम्हाला आहे ना मजाच वेगळी आहे, खतरनाक मजा आहे. आणि कधी कोणाला ट्राय करत झाली मुंडी इथे या असं नसणार आहे का ते मी व्हिडिओला आलो म्हणून काही मला स्पेशल बनवून दिली काय, असं नाही. ते तुम्हाला पण हीच टेस्ट देते. जबरदस्त आहे. हा एक नंबर आहे. या धाब्यावर जर तुम्ही येत आहे ना 100% मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही मुंडी ट्राय करा. कारण मुंडीची टेस्ट एकदम भारी आहे, एकदम जबरदस्त आहे. चला पुढच्या डिशकडे जाऊया आपण. पुढचा डिश असणार आहे बघताय, पुढची डिश असणार आहे आपली मसाला. कोळंबी मसाला आहे. कोळंबी मसाला पण ट्राय करू, आणि कोळंबी मसाला पण भाकरीसोबतच त्याची ग्रेव्ही आपण ट्राय करू शकतो.
पहिला कधी पण ग्रेव्ही ट्राय करा, तुम्हाला ग्रेव्हीवरून त्या प्लेटची लायकी समजते. सगळी लायकी आहे ती ग्रेव्हीवर समजते. जबरदस्त आहे, भारी. कोलंबीची डिश आहे, कोलंबी मसाला. मीन्स हे करतं असं नसतं, ते चांगलेच आहेत. पहिला एक वेगळा सुरुवातीला मला जास्त टेस्ट समजत नव्हत्या, पण आत्ता आहे ना तुम्हाला सांगतं मी एक घासामध्ये त्या डिशचे आहे ना लगेच समजतं चव काय. तर आता थोडाफार भरपूर ट्रेन झाली, तुम्हाला माहिती आहे भरपूर हॉटेलचे प्रमोशन करून करून फुल ट्रेन ना भाई तुमचा. चला मंडळी आता तोंडाकडे असं बघू नका. म्हणजे कसं असतं मला माहीत आहे, मी ती व्हिडिओ दाखवता यांना भूक लागली असेल, सुरुवात करूया खावाला. मजा घ्या, घे भाई कोण घ्यायचं. झाला जोर आता तुम्ही प्रांशू ओम बघा कसं जोर घालताय. या माणसाची ओळख करून देतं वैभव मडवी. कोलंबी मसाला एक नंबर. मौसम मौसम काय टेस्ट आहे कोलंबी जबरदस्त. प्रांशू बघा काय करतोय. काय अजून आपल्याकडे एक आयटम राहिला आहे, चिकन सुका. खावा पटापट. चिकन सुका आता जेवण झोर झाला. अरे घरा मावरा खातात, आई आपण मावराच खातात का काय. उपास आहे ना, बाईच्या घर रोज मावरा असतं. सांगा तर भेटेल का मावरा. भेटेल ना मावरा, कॉन्टॅक्ट करा. फक्त कॉन्टॅक्ट होणार नाही जास्त. कॉन्टॅक्ट ऑलरेडी फुल आहात. जोर घातली जगल्या बी. भारी भारी. तर मंडळी आज आपण आलो होतो हॉटेल आई एकविरा, आणि तो लोकेटेड आहे बरोबर रामशेठ टाकूर कॉम्प्लेक्सच्या बाजूला उलवेमध्ये, ब्रिजच्या बाजूला, म्हणजे रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्या बाजूला. तुम्ही इथं येऊ शकता, या फूडचा आनंद घेऊ शकता. भरपूर व्हरायटीज आहेत इथं, भरपूर म्हणजे गावठी आयटममध्ये बोला, चिकनमध्ये बोला, चायनीजमध्ये बोला, फिशमध्ये बोला, ज्या पद्धतीने पाहिजे मसाला पाहिजे, फ्राय पाहिजे, ज्या पद्धतीने पाहिजे कस्टम करून तुम्ही प्लेट करू शकता. आणि चव तुम्हाला चव एकदम धाब्यावरची आणि जबरदस्त चव असते. त्याच्यामुळे मी तर सजेस्ट करेन की या आणि एकदा या हॉटेल एकविरा या हॉटेलच्या या ढाब्यावरच्या फूडचा आनंद घ्या, 100% आवडेल. आणि जर या सगळं मी तुम्हाला सांगलं आहे, तुम्हाला ठिकाण पण सांगितलं, लोकेशन पण सांगितलं, व्हिडिओ आवडले असेल तर पहिला लाईक करा आणि त्याचं शेअर करा, ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही शेअर करणार तेव्हा आपल्याच आणि तुमच्या मित्रांना समजेल. तर इथं ढाबा आहे, बिचाऱ्यांची सोय, बसाची सोय पण आहे इथं व्यवस्थित. बघा प्रायव्हेटमध्ये एकदम प्रायव्हेट अशी खोली आहे की तुम्हाला बसायला भेटेल. आरामात तुम्ही आपल्या मित्रामध्ये बसू शकता. इथं त्या असल्या डिश, गावठी आयटम म्हणजे चाखण्याचे आयटम तुम्ही मागू शकता आणि या पूर्ण मेन्सचा आनंद घेऊ शकता. चला व्हिडिओ कशी वाटली पहिली लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय बाय.